डाबात फलंदाजी करत असताना जयगावदेव खानिवरेचा. थँक्यू सो मच ओमकारजी शेट्टे, ज्यांचा आवाज यापूर्वी तुम्ही दुसऱ्या डावात ऐकत होता. शॉर्ट बॉल आपल्याला बॅकफुट जात असताना पूल केलाय, गुल केलाय. विराट कोहली स्टँडच्या बाजूला मिड विकेट बाउंड्री लाईनच्या पलीकडे गौरवच्या बॅटमधून आलाय हा गौरवशाली आकर्षक आंबेगावकर चषक षटकार. कांडुळबीचा. आणि आता या सामन्यात षटकारानंतर छोटेखानी कमबॅक होत आहे. त्या ठिकाणी गोलंदाज धीरज कडून राऊंड विकेटनं हलकासा अँगल बनवत असताना बॉल बाहेर निघतोय, थेट जातोय. टप्पा पडल्याबरोबर विकेट किपरच्या हातात. षटकारानंतर आलाय डॉट बॉल आणि सध्या होतोय छोटेखानी कमबॅक सरकार 11 जांभूलवाडीचं. स्कोर सध्या स्थिर आहे, 7 ऑन बोर्ड. डीपमध्ये लॉंग ऑफ आहे. त्याचबरोबर ऑन साईडला काव फेस लाईक फिल्डर सध्या पेट्रोलिंग करतोय. बॅक ऑफ लेंथ थोडी खेचली होती. सडनली चेंडू राईज होते. सरप्राईज डिलिव्हरी अगदी बॅटरच्या शोल्डर राईडनं सरळ एस्टँडच्या पाठीमागे विकेट किपरच्या हातात जाऊन विसावतोय बॉल. सेकंड डॉट बॉल इन अ रो. आल्या लागोपाठचा दुसरा डॉट बॉल आणि सध्या वाईड षटकारानंतर धावांसाठी स्ट्रगल सुरू झालंय त्या ठिकाणी बॅटर जी के अर्थातच गौरव काळेकरचं. यावेळेला फुल टॉस फिरवलाय, पाठवलाय मिड विकेट बाउंड्री लाईनच्या पलीकडे. फुल टॉस वर फुल टॉल वसूल केलाय. आउट ऑफ द पार्क, यूज इट, सिक्सर. ते पुन्हा एकदा फोडलेली आहे गौरव कालेकरनं. संघ कर्णधारानं बाईटमध्येच उल्लेख केला होता. गौरव कालेकर आमच्या स्क्वॉडमध्ये की फॅक्टर प्लेअर आहे आणि सध्या त्याची महत्वाची भूमिका पहिल्या डावात तो अदा करत असताना टोटल बनली आहे 13. इनसाइड आउट थ्रू द कव्हर्स खेळण्याचा प्रयत्न, थोडे मागे गेले होते. रूम बनवून खेळण्याचा प्रयत्न सुरू होता पण चेंडू बॅटमध्ये संपर्क घडवता आला नाही. वाईडनं सुरुवात, षटकार, तदनंतर लागोपाठचे 2 डॉट. फुलटॉसवर 6 पाहायला मिळाला आणि त्यानंतर पुन्हा एकदा छोटेखानी वापसी होते. डॉट बॉल. टीमची टोटल स्थिर आहे 13. स्टील 1 टू गो. या वेळेला अक्रॉस द बॅट खेळण्याचा प्रयत्न, डीप होणारा फुलटॉस होता. चेंडूच्या रेषेपर्यंत पोहोचू शकले नाही गौरव. षटकाची होईल समाप्ती. एंड ऑफ फर्स्ट ओव्हर. ज्या ठिकाणी बॅटिंग करत असताना जय गावदेव खानिवरे संघ इन ॲक्शन आपण बघत आहोत. स्कोर बनलाय 13 धावा विदाउट एनी विकेट लॉस. षटक सुरू होते. दुसरं रोहित गोलंदाजीसाठी दाखल होताना पाहायला मिळत आहेत. स्कीपर ऑफ द साइड टीमचा कॅप्टन आहे आता, ज्यानं दुसऱ्या षटकात जबाबदारी स्वीकारली आहे. सेकंड पॉवर प्ले. डीपमध्ये 3 फिल्डर सध्या बाउंड्री सेव्हिंग एरियात सीमांचं रक्षण करत असताना आपण बघत आहोत. समोर लॉंग ऑफ आहे, लॉंग ऑन आहे. ऑन साईडला मिड विकेट सेट केला. एक्स्ट्रा कव्हर आतमध्ये मिड ऑफ, त्याचबरोबर बॅकवर्ड पॉईंट, शॉर्ट थर्ड बान, शॉर्ट स्क्वेअर लेग इन ॲक्शन. ओव्हर नंबर 2चा खेळ होतोय सुरू. पहिला बॉल जाऊ दिलाय. जजमेंट चांगलं आहे बॅटरचं. एक एक्स्ट्रा धाव मिळताना दिसेल. वाईड कॉल फ्रॉम ऑनफिल्ड अंपायर. एक एक्स्ट्रा रन त्या ठिकाणी मिळताना दिसेल आणि एक्स्ट्रा धावेसोबत स्कोर सध्या आपण बघत आहोत आतापर्यंत पोहोचला आहे तो विदाउट एनी विकेट लॉस. 14 ऑन बोर्ड. 14 धावा स्कोर बोर्डवर. आज मस्सा परिसर क्रिकेट असून संलग्न 8 संघ या स्पर्धेमध्ये तिसऱ्या दिवसात इन ॲक्शन पाहायला मिळतील. बॅकफुट जात असताना कट करण्याचा प्रयत्न. बॅटची आउटर एज. बॉल मागे निघालाय. दरम्यानच्या क्षेत्ररक्षकाला चकवून फसवून त्याची दिशाभूल करून सीमारेषेच्या बाहेर. लक फॅक्टर होतोय ऑन. मिसफील्ड मिस्टेक आणि क्रिकेटमध्ये चुकीला माफी नाही. मिळतायत त्या 4 धावा. चौकार. सध्या स्कोर आपण बघत आहोत
18 ऑन बोर्ड, 18 धावा सध्या स्कोरबोर्डवर. आकाश भोईर अर्थातच बंटी दादा आपल्या समेत ॲज ऑफिशियल स्कोररच्या भूमिकेत आहेत. त्यांचं देखील स्वागत आहे. पहिल्या सामन्यात काय दमदार विजय त्यांच्या टीमचा पाहायला मिळाला. यावेळेला राऊंड विकेटनं हलकासा अँगल बनवलाय. बॉल थोडा खाली राहिला, जी उचली अपेक्षित होती. स्ट्रायकर एंडवरती बॅटर एकनाथला ती उचली बॉलवरती मिळाली नाही. थोडा बॉल यष्ट्यांची समांतर उंची गाठत असताना सरळ विकेट किपरच्या हातात. चौकारानंतर मात्र होते कमबॅक. डॉट बॉलची होते सांगता. आता स्विच हिटचा प्रयत्न चालवलाय. चांगलं टायमिंग जुळलंय. बॉल चाललाय निघून सी मार्चच्या बाहेर. स्विच अँड स्वीट हिट ओव्हर द बॅकवर्ड पॉइंट हेड. येतो तो चौकार. 4 धावा. गुड शॉट. आणि या 4 धाब्यानं टीमची टोटल सध्या डबल डिजिट डबल फिगर 22. यावेळेला बॅकफुटवर जात असताना स्क्वेअर कट. वीरेंद्र सेहवाग स्टाईल स्क्वेअर कटचा देखना लाजवाब नजाकत बरा फटका. बॉल चाललाय विराट कोहली स्टँडच्या दिशेनं. येतोय तो चौकारा पाठोपाठ आणखीन एक नेत्रदीपक चौकार. कोलकाता चांगला वेग सध्या आपण बघत आहोत. स्कोर आतापर्यंत 26-26 स्टील 1 टू गो. 5 बॉल 12चं योगदान देतात. एकनाथ 3 चौकार 240च्या बॅटिंग स्ट्राईक रेटनं सध्या चांगला स्टार्ट आहे या सामन्यात. समोर सेट बॅटन लॉफ्ट केलाय ऑन दी अप. फटका लाजवाब आहे. फिल्डर पाहतोय पण पाहतच राहील. त्याच्या मस्तकावरती दस्तक देत बॉल चाललाय लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या पलीकडे. स्टँडर्ड स्ट्रोक लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या पलीकडे. हा धमाका षटकार. वर पॉवर प्लेच्या 2 षटकात पॉवरफुल बॅटिंग सध्या आपण बघत आहोत जयदेव खानिवरेची. जयदेव खानिवरेचा धावफलक सध्या सुसाट सुटलेला आहे. टीमची टोटल 2 ओव्हरच्या अंती 16.00 धाब्याच्या धावगतीनं विदाउट इन विकेट लॉस 32 32 धाबाचा वेळ जास्त घेता. लक्ष सुद्धा 2 षटकं एक्झॅक्ट 10 मिनिटात टाकलेली आहेत. सरकार 11 जांभूलवाडी. आंबेगावचे ज्येष्ठ ग्रामस्थ तथा समाजसेवक बळीरामजी कथोरे यांचं शुभागमन झालं. विनंती आहे या पण मंचावरती. आंबेगावकर चषकाच्या निमित्तानं आपलंही मनपूर्वक हार्दिक ससने सरचे स्वागत. 2 षटकात गोलंदाजांची खर्चिक कामगिरी आपण पाहिली. आता कॅप्टननं कंटिन्यू केलं सेकंड स्पेलमध्ये धीरजला, जो फ्रंटलाईन गोलंदाज आहे. पहिल्या षटकात 13 धावा त्याच्या अगेन्स्ट बनवलेल्या आहेत, पण आता विकेटच्या शोधात आहे. सध्याच्या गडीला फिल्डिंग करणारी टीम सरकार 11 जांभूलवाडी. पायसे आउटफील्डचे दरवाजे आता खुले झालेत. डीपमध्ये 5 फिल्डर सध्या आपण बघत आहोत. बॅकवर्ड पॉईंट लॉंग ऑफ आहे. ऑन साईडला स्कोर लेग मिडविकेट आणि लॉंग ऑन. पहिला बॉल बॅकफुटवर जात असताना पूल केलाय. गॅपमध्ये खेळतायत. गॅप मोठा आहे आणि धावांचा देखील तोटा पाहायला मिळत नाहीये. गौरव काळेकरच्या बॅटमधून तिसऱ्या षटकाची जबरदस्त सुरुवात चौकार. बोर्डवर टोटल आपण बघत आहोत 36-36. इंडिव्हिज्युअल मॅचमध्ये 7 बॉल 16चं योगदान गौरव देत आहेत. 2 षटकार 1 चौकार आतापर्यंत त्याच्या बॅटमधून आलेला आहे. यानंतर होणारा सामना जय बजरंग महाज बियाडे त्यांच्या विरुद्ध मसा वॉरियर्स. दोन्ही टीमच्या कॅप्टनला सूचना आहे, मॅनेजमेंट कमिटीची संपर्कात या. आपला टी शर्ट कलेक्ट करा. पण आता 4 धावा कलेक्ट करतोय. स्विच हिटचा फटका. बॉल चाललाय थर्ड मॅन बाउंड्री लाईनच्या बाहेर. गौरव काळेकरच्या बॅटमधून आणखीन एक देखना फटका चौकार.
बॅक टू बॅक 2 4 इन रो. सलगचा दुसरा चौकार 4 धाबेसोबत संघ पुढे सरकताना आपण बघत आहोत. जयगावदेव खानिवरे टोटल आहे सध्याच्या घडीला विदाऊट एनी विकेट स्लॉट 40 ऑन बोर्ड. 40 धावा सध्या स्कोरबोर्डवर. थोडा खाली राहिला बॉल, टप्पा पडल्याबरोबर सरळ विकेट किपरच्या हातात. फुल लेंथ होता, आउटसाइड ऑफ टर्म पिचिंग झाल्यानंतर थ्रू द कव्हर्स खेळण्याचा प्रयत्न. आता ती ड्रिल करून दाखवत आहे गौरव. चेंडू बॅटचा संपर्क घडवता आला नाही. 2 बॅक टू बॅक चौकार आल्यानंतर सध्या गोलंदाजांना केली छोटेखानी वापसी. टाकलाय हा डॉट बॉल. स्ट्रेट बॅटनं जबरदस्त फटका आहे. जितकी जास्त उंची तितकंच जास्त अंतर. बॉल होतोय लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या पलीकडे. सीमारेषेच्या बाहेर छुमंतर. युजिट सिक्सर. फोर 46. या आपल्याला टॉप एज बॉल हवेत आहे, पण इनफिल्डमध्ये क्षेत्ररक्षक जवळपास कोणीही नाही आहेत. डीपमधून जोपर्यंत बॅकअप केलं जाईल, ज्या सिंगल डबलची चर्चा आपण करत होतो, आता ती सिंगल धाव आलेली आहे. सो सिंगल धाब्याच्या सोबतीनं सध्या स्कोर आपण बघत आहोत 47-47. स्टील 1 टू गो. ड्रिंक स्टॉली बी गेटिंग रेडी. 47 धावा सध्या धावफलकावर. पहिल्या विकेटसाठी अंबुजा सिमेंटपेक्षाही अतूट भागीदारी या दोन फलंदाजांच्या दरम्यान आपण बघत आहोत. स्ट्रेट बॅटर डाऊन दी ग्राउंड. स्वीट साऊंड. चांगला ऑपरेव आता दाखवलाय. पाठवलाय बॉल लॉंग ऑफ बाउंड्री लाईनच्या पलीकडे. क्लासिकल फटका. स्टँडर्ड स्ट्रोक लॉंग ऑफ बाउंड्री लाईनच्या पलीकडे येतोय. एकनाथच्या बॅटमधून हा जबरदस्त चौकार. बघत आहोत 51-51 धावा. अर्धशतकी भागीदारी सध्या पहिल्या विकेटसाठी बिल्डअप झालेली आहे. सरकारी 11 जांभुलवाडीच्या गोलंदाजांची मात्र खर्चिक कामगिरी. विकेटची नितांत गरज आहे. विकेटच्या शोधात आहे सध्या संघ सरकारी 11 जांभुलवाडी. 7 बॉल 22 एकनाथनं बनवलेले आहेत. 4 बॉल त्यानं फेस केलेत. सलगचे 4 चौकार त्याच्या बॅटमधून आलेले आपण पाहिले आणि 1 षटकार. 314चा त्याचा बॅटिंग स्ट्राईक रेट त्याची सोबत देतोय गौरव कालेकर, ज्यानं 11 बॉल नॉट आउट 27 आतापर्यंत बनवल्यात विथ द हेल्प ऑफ 2 बाउंड्रीज अँड 3 सिक्सेस विथ द स्ट्राईक रेट ऑफ 245. आणि पहिल्या विकेटसाठी जो ओपनिंग स्टँड हवा होता, बॅटिंग करत असताना जी सुरुवात हवी होती, ती सुरुवात या दोन्ही बॅटर्सनं करून दिली आहे जयगावदेव खानिवरेला. सध्या शॉर्ट टीम मॉडेल आपण पाहताय. टीम सरकारी 11 जांभुलवाडीचा स्ट्रगल सध्या विकेटसाठी त्यांचं सुरू आहे. धावगती सध्या धावफलकावरती आफ्टर 8 ऑफ 3rd ओव्हर. 17.00 धाब्याच्या धावगतीनं सध्या स्कोर आपण बघत आहोत 51-51 धावा. आणि याच करंट रनरेटनं 5 ओव्हरवरती जर कटाक्ष टाकला तर प्रोजेक्टेड स्कोर सध्या आपल्याला दाखवतोय 85 धावा, ज्या आतापर्यंत आपण या स्पर्धेत बनताना पाहिल्या नाही. पाहिजे हायेस्ट टीम टोटलचा एक नवा विक्रम आता या स्पर्धेत आपल्या नावावरती करेल का संघ जयगावदेव खानिवरे. मॅचकडे जाऊयात. षटक सुरू होते. चौथं बॉलिंग मार्कवर स्क्रीन एन कडून निखिल गोलंदाजीसाठी दाखल होताना पाहायला मिळतात. फ्रंटलाईन गोलंदाज धीरज खर्चिक राहिले. त्याचबरोबर महागडी कामगिरी पाहायला मिळाली ऋतिकची. आणि आता यंग टॅलेंट आहे सरकारी 11 जांभुलवाडीचं. 14 षटकात बॉलिंग मार्कवर निखिल सज्ज होताना पाहायला मिळतात. चला वेळ जास्त घेत आहे. 3 षटकं एक्झॅक्ट 15 मिनिटात टाकलेली आहेत. ऑलरेडी ड्रिंक्स ब्रेकची 2 मिनिटं आम्ही लेस केलेली आहेत. सूचनेकडे लक्ष असू द्या. शॉर्ट बॉल बॅकफुटवर जात असताना पूल करण्याचा प्रयत्न. चांगला अँगल बनवत असताना निखिलला आपण बघत आहोत. डॉट बॉल दबाव वाढवेल आणि या मॅचमध्ये यदा कदाचित दबाव जर बनवता आला तर उर्वरित 2 षटकात वापसी होऊ शकेल. जे धावफलक आतापर्यंत आवाक्याबाहेर आटोक्याबाहेर आपण पाहिलेलं आहे त्या धावफलकावरती नियंत्रणही मिळवता येईल. त्याच कारणासह डॉट बॉल इम्पॉर्टंट आहेत. फुल टॉस स्विच हिट मध्ये कन्वर्ट केलाय. पाठवलाय बॉल बॅकवर्ड बाउंड्री लाईनच्या बाहेर. डॉट बॉल नंतर आता पुन्हा एकदा जलवाई झुंबिश आपण बघत आहोत. बॅटर गौरव काळेकरच्या बॅटची आणखीन एक चौकार.
सध्या आपण बघत आहोत इन डबल डिजिट डबल फिगर 55 ऑन बोर्ड. 55 धावा सध्या धावफलकावर. बॉल तयार निखिल. यावेळेला पूल केलाय बॉल. व्हॉट अ शॉट. उंचीसोबत अंतर मिळतंय. या फटक्यामध्ये होतं वजन आणि मिळतायत गौरव काळेकरच्या सोबतीनं टीम जय गावदेव खानिवरेला धावा अर्धा डझन. षटकार. बॉलची मागणी झालेली आहे. मॅनेजमेंट कमिटी बॉल पोचव मैदानात. या षटकारासोबत सध्या सांघिक धावफलक आपण बघत आहोत. 61 61 धावा. तर इंडिव्हिज्युअल नॉट आउट 14 बॉलमध्ये 37 37 धाब्याचं योगदान देतोय सध्या बॅटर गौरव काळेकर. गौरवची गौरवशाली कामगिरी या मॅचमध्ये आपण बघत आहोत. फ्लाइंग स्टार्ट या मॅचमध्ये त्यांनी दिलाय आणि सध्या या सामन्यात हावी होत असताना वरचढ होत असताना बॅटिंग करणारी टीम जय गावदेव खानिवरे क्रिकेट संघ. नेक्स्ट मॅच टॉससाठी रेडी राहा. इनिंग ब्रेकच्या दरम्यान केला जाईल टॉस. मसा वॉरियर्स आणि त्याचबरोबर जय बजरंग महाज बी बोथ टीम कॅप्टन बी गेटिंग रेडी फॉर टॉस. महेशजी ठाकरे कोलठूनवरून खास करून या क्रीडा स्पर्धेला सध्याच्या भेट देण्यासाठी क्रीडानगरीत उपस्थित झाले आहेत. दादांना विनंती आहे या पण मंचावरती आपलंही स्वागत आहे. स्ट्रेट बॅटनं चांगला ऑन ड्राईव्ह आहे. फिल्डर पोहोचतायत पण मिसफिल्ड. बॉल त्याच्या हातातून निसटलाय तसा सीमारेषेच्या बाहेर पोहोचलाय. क्रॅकिंग ऑन ड्राईव्ह. संधीच दिली नाही. लॉंगॉनच्या क्षेत्ररक्षकाला संधी मात्र मिळते ते आमच्या ऑफिशियल स्कोररला. धावा होत आहेत आणखीन 4. चौकार. या चौकारासोबत स्कोर सध्या आपण बघत आहोत 65 65 धावा. तर इंडिव्हिज्युअल गौरव काळेकर 15 बॉल नॉट आउट 41. 41 धाब्याचं योगदान देतोय आणि त्या 41 धाब्याच्या योगदानात आता वाढ होताना दिसल. फटका सुंदर होता पण फिल्डिंग तितक्याच ताकदीची डीप स्कोर लेगला पाहायला मिळाली. एक सिंगल धाव सध्या ॲड होते. स्कोर सध्या सिंगल इन डबल डिजिट डबल फिगर 66 66 धावा. स्टील 1 टू गो. 5 बॉलमध्ये आतापर्यंत 15 धावा निखिलच्या विरोधात आलेल्या आहेत. प्रत्येक गोलंदाजाची खर्ची कामगिरी विकेटच्या शोधात आहे. सध्या संघ सरकार 11 जांभूलवाडी पण दोन्ही बॅटर चांगले सेट झालेले आहेत. फुल टॉस स्विचिटचा अटेम्प्ट. फिल्डर उपस्थित झाले शॉट थर्डमॅनला. षटक समाप्तीचा मैदानी पंचांचा इशारा. 4 ओव्हरच्या अंती स्कोर सध्या आपण बघत आहोत 67 67 धावा विदाउट एनी विकेट लॉस. सध्या ऑन स्क्रीन आपण बघत आहोत. येस 4 षटकात एकही विकेट अजून गेली नाही ते सांगतायत आमचे आकाशदादा भोयर अर्थातच बंटी दादा. 67 धावा बनलेल्या आहेत. पार्टनरशिप आतापर्यंत तर अभेद्य राहिलेली आहे. आतापर्यंत तर अतूट राहिलेली आहे. बेडिगा आणि क्लोदिंग घेऊन दोन्ही फलंदाजांनी या मॅचमध्ये तळ ठोकलाय की काय आता प्रश्न सध्याच्या घडीला उपस्थित झालाय. सूरज गोलंदाजीसाठी दाखल होत आहेत. ओव्हर नंबर 5 चा खेळ सुरू होतोय. सूरजवरती आता दिली आहे जबाबदारी. पाहिजे सूरज नावाप्रमाणे चमकदार कामगिरी आता या निर्णायक पहिल्या डावात अंतिम 5व्या षटकात करेल का. चला जरा घाई करा. रोहित वेळ जास्त घेता. 4 षटकं बरोबर ऑन टाइम 20 मिनिटात टाकलेली आहेत. थोडी घाई करा. स्पीडअप अपेक्षित आहे. थोडं फास्ट खेळा. धावा 67 67. एका बाजूला एकनाथ तर त्याची सोबत देतोय गौरव. या 2 फलंदाजांनी आता धावफलकावरती कमालीची कामगिरी केलेली आपण बघत आहोत. ऑन साईडला दिशा दिली आहे. एक धाव त्या ठिकाणी मिळताना दिसेल. सिंगल धावेसोबत सध्या स्ट्राईक आता रोटेट करण्यात आलेली आहे. स्ट्रायकर एंडला आपण बघत आहोत गौरव कालेकरला इंडिव्हिज्युअल नॉट आउट. या मॅचमध्ये 16 बॉल 42 त्यानं बनवलेले आहेत. तर सांघिक धावफलक या सिंगल धाब्यानं आपण बघत आहोत आतापर्यंत जाऊन पोहोचलंय जय गावदेव खानिवरे क्रिकेट संघाचं 68 ऑन बोर्ड. 68 धावा सध्या स्कोरबोर्डवर. या बेलेला ऑन साइडला पूलचा लाजवाब फटका आहे. फास्ट अँड फ्युरियस अंपायरचा सिग्नल आलाय. एसीडीज 4 धावा. हे दोन चौकार.
सांघिक धावफलक आपण बघत आहोत 72 72 धावा. तर इंडिव्हिज्युअल 46 धाब्याचं योगदान देतोय गौरव. आणि गौरवनं जर वैयक्तिक अर्धशतक झळकावलं तर अमोल धलपे जे सध्या 12th मॅनच्या भूमिकेत आहेत यांच्या वतीनं 200 रुपयाचा कॅश प्राइज अनाऊन्स होत आहे. पाचशे आंबेगावकर चषकाच्या चौथ्या पर्वातील पहिली वैयक्तिक अर्धशतकी खेळी साकारेल का गौरव? क्लीन बोल्ड नजर लागली आय थिंक. ज्या पद्धतीनं कॅश प्राइज अनाऊन्स झालं अधिकची प्रशंसा झाली आणि त्यानंतर स्विचिटचा टीम बरोबर बॉल जाऊन मिडल स्टिकला आदळतोय फलंदाज बाद आणि सरदेश शेवटी 72 धाब्याची पार्टनरशिप आता ब्रेक केली आहे ती गोलंदाज सूरजनं. फलंदाज बाद माघारी परतोय गौरव काळेकर. एकदा बॅटिंग आवडली असेल तर जोरदार टाळ्या व्हायला काही हरकत नाही. काय लढला, काय पहिल्या बॉलपासून त्याने या डावात संघर्ष केला. जरी अर्धशतक त्याचं साजरं झालं नसेल पण 46 धाबा देखील काय व्यक्तिगत अर्धशतकापेक्षा कमी नव्हत्या. जो स्टँड हवा होता ॲज अ ओपनिंग पेअर तो या मॅचमध्ये सध्या त्यानं दिलाय. टीम जयगावदेव खानिवरेला 5 चौकार 6 षटकार 4 षटकार सिरीज त्याच्या बॅटमधून येताना आपण पाहिले. टीमची टोटल बनली आहे 72-72. आता बॅटिंगसाठी दाखल होतोय नवीन बॅटर स्वतः कॅप्टन संघनायक रमेश धलपे RD. सध्या स्टाकर एंडला दाखल होत असताना आपण बघत आहोत. स्कोर 72-72. ऑन साइडला दिशा दिली अलॉंग टू द कार्पेट. बॉल चालला विकेटला. फिल्डर थोडे दूर आहेत. मिसफील्ड. दुसऱ्या धाब्याचा प्रयत्न चालवलाय आणि सध्या तरी तो यशस्वी होताना पाहायला मिळेल. चांगलं तालमेल सध्या दोन्ही बॅटर्सच्या दरम्यान. या 2 धाब्यासोबत सध्या टीमची टोटल तुम्ही पाहताय आतापर्यंत 74 74 धाबा. स्टील 2 टू गो. बॉल बाकी आहेत अजूनही 2. पायसे आता 80+ टोटल उभारली जाईल का? ऑन साइडला दिशा दिली आहे. स्क्वेअर ऑफ द विकेट. फटका चांगला आहे. 1 टप्पा 2 टप्पा घेत बॉल चालला निघून स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या पलीकडे लावलाय संघ कर्णधार रमेश धलपेने. जोर आलाय 1-2 का 4 चौकार. (78) 78 धावा. आय थिंक 2 दिवसाच्या तुलनेत सर्वोच्च सांघिक धावसंख्येचा विक्रम देखील आता नामावरती नोंदवलाय तो जयगावदेव खानिवरेनं. हे सिडीज आमचे इलेक्ट्रॉनिक स्कोरर आमच्यापर्यंत ती माहिती देतात. 78 धावा आतापर्यंत बनलेल्या आहेत. सुरुवात आक्रमक होती. आता पाहायचंय पहिल्या डावाचा शेवट गोड होईल का? या बॉलला हुक करण्याचा प्रयत्न ऑफ्टमच्या बाहेर शफल झाले होते पण प्रयत्न असफल राहिलाय. बॉल शरीरावरती आदळतोय. अजित पुत्रन सरांचा लेगबायचा सिग्नल. डाव समाप्तीची झाली घोषणा. एंड ऑफ फर्स्ट इनिंग. डावा बनल्या गेल्या 79-79 आणि दुसऱ्या डावात 80 धाब्याचं मोठं टार्गेट त्या ठिकाणी सेट झालंय जयगावदेव खानिवरेकडून सरकार 11 जांभूलवाडी क्रिकेट संघासमोर. चला यानंतर होणारा सामना टॉस होतोय. संघ कर्णधार उपस्थित व्हा. हॅलो चिक. आंबेगावकर चषक 2025 क्रीडा स्पर्धेचा चौथा पर्व पहिल्या फेरीतील तिसरा सामना महेशदादा ठाकरे यांच्या शुभ हस्ते टॉस होतोय. जय बजरंग महाजबी आणि त्यांच्या विरुद्ध मस्सा वॉरियर्स या 2 टीमच्या दरम्यान कॉल कोणाचा असेल? कॉल असेल मस्सा वॉरियर्सचा. फार घाई आहे बाबाला. अगोदरच हेड कॉल केलाय एडसिडीज हेड. मी मान्यवरांना विनंती करेल आपण असं नसावा. या दोन्ही टीमच्या कॅप्टन सोबत आपण चर्चा करूयात. प्लीज हॅव अ सीट. महत्त्वाचा सामना आहे. मस्सा वॉरियर्स संघ म्हटलं तर आतापर्यंत
नव्या हंगामात हा संघ खेळतोय. इतक्या जास्त स्पर्धा टीमनं खेळल्या नाही, पण आंबेगावकर चषकात खास करून जय बजरंग महाजबीचं तगडं चॅलेंज समोर असताना ॲज अ कॅप्टन टॉस तू जिंकलाय. आता काय करण्यास पसंती दर्शवशील? बॉलिंग. असे कुठले गोलंदाज असतील ज्यांच्याकडून पहिल्या सत्रामध्ये ॲज अ कॅप्टन चांगल्या कामगिरीची अपेक्षा तुला आहे? संकेत. खास करून या स्पर्धेसाठी कशा पद्धतीनं पूर्वतयारी तुझ्या संपूर्ण टीमची झालेली आहे? झाले बरोबर. कॅप्टन म्हणून तुझ्या ऑल टीममेट्सला तुझा काय सल्ला असेल, काय सजेशन्स असतील या सामन्यासाठी? काय नाही, सगळ्यांनी चांगलंच केलं पाहिजे. माफक एंट्री फीमध्ये आकर्षक कॉम्बिनेशन असलेले ड्रेस कोड, त्याचबरोबर इतकं भव्य दिव्य आयोजन, आंबेगावकर चषकाचं चौथं पर्व ज्या पर्वात तुम्ही संमिलित झालाल, काय म्हणाल ओव्हरऑल आमच्या मॅनेजमेंट कमिटीबाबत? मॅनेजमेंट चांगली झाली. जय बजरंग महाजबीच्या कॅप्टन सोबत आपण चर्चा करूयात. यापूर्वी विघ्नता स्पोर्ट्स मोऱ्याचा पाडा आयोजित विघ्नता चषकात चांगली कामगिरी झाली होती. स्पेशली इंडिव्हिज्युअल तुझा परफॉर्मन्स चांगला होता. आता पहिल्या डावात बॅटिंग करायची आहे, कितपर्यंत पार स्कोर पाहतोय? आता आम्हाला 70-65 पर्यंत आम्ही टार्गेट करणार. बाकीचं बघू आता कसं काय होतं ते. बॉलिंग बिलिंग आमची टाईट आहे. मागच्या टुर्नामेंटमध्ये जो कंप्लीट स्क्वॉड आम्ही पाहिला होता, तो ऑल स्क्वॉड या स्पर्धेसाठी उपलब्ध आहे का? हां, ऑल आहे ऑल. काय म्हणशील स्पेशली मेजर विनोद बाबत, ज्यांना या टीमची पुन्हा एकदा नव्यानं बांधणी केली आहे? पहिल्या स्पर्धेत तुम्ही एका बक्षिसाचे मानकरी देखील ठरलेले आहात. काय म्हणशील ओव्हरऑल टीमच्या कॉम्बिनेशनबाबत? कॉम्बिनेशनचा विषय काय नाही आता, पण बाकी सगळं आम्ही ठरवून आलेलो आहेत. कसं काय केलं प्रत्येकांच्या विरुद्ध मसा बाकीचे आहेत त्यांच्या विरुद्ध पण आम्ही सगळं प्लॅनिंग करून आलेलो आहेत. आता क्वालिफायच करायचे आम्हाला फक्त आता. येस इट इज. मोठं स्वप्न घेऊन आज संघ जय बजरंग महाजबी दाखल झाला. फायनल क्वेश्चन असेल, कसं वाटतंय आंबेगावकर चषकाचं हे चौथ्या पर्वातील आयोजन? भगवा चषक नंतर आंबेगावच असेल इथे. दुसरा आता ग्रामीणमध्ये तरी आहे तिकडे, पण आता भगवा चषक नंतर आंबेगावच असेल. एक नंबर मॅनेजमेंट आहे, सगळ्या गोष्टी आहेत. क्या बात आहे. दोन्ही टीमला ऑल द बेस्ट आपण देऊयात. मसा वॉरियरच्या संघ कर्णधाराने जिंकला टॉस. प्रथमतः क्षेत्रसेनाला त्याने दिली पसंती. जय बजरंग महाजबीला दिलं बॅटिंगचं इन्व्हिटेशन. डाव दुसरा सुरू होतोय. पहिल्या डावात 79 धावा बनल्या गेल्या. 80 धाब्याचं मोठं टार्गेट सेट करण्यासाठी संघ सज्ज झाला. सरकार 11 जांभुलवाडी. आणि दुसऱ्या डावात कॉमेंट्री बॉक्समध्ये करूयात बदलाव. ऐकूयात व्हॉइस ऑफ कल्याण डोंबिवली, व्हॉइस ऑफ वाकलन, ओमकारजी शेट्टे यांचा आवाज. थँक्यू. ओव्हर टू यू कॉमेंट्री बॉक्स. थँक्यू सो मच दीपेश बिराड यांचा आवाज आपण पहिल्या डावात ऐकत होतात. सकाळ हसरी असावी, शिवरायांची मूर्ती नजरेसमोर दिसावी, मुखी असावे जगदंबेचे नाव, सोपे होईल तुमचे सर्व काम. जय शिवराय, शुभ सकाळ. स्वागत आहे ऐतिहासिक हिंदूराव नावेच्या क्रीडांगणावरती. आणि पहिल्या बॉलवरती सिंगल आणि एक ऐतिहासिक रनचेस या मॅचमध्ये करायचं आहे. 5 षटकांची मॅच आणि टार्गेट उभं झालं आहे 80 धावेचं. आज मोठ्या मोठ्या रन्स मैदानावरती बनत आहेत. खूप सुंदर बॅटिंग केली पहिल्या डावामध्ये गौरवनं. वैयक्तिक 46 धावा त्याच्या बॅटमधून आल्या. इथे फटका ऑन साईडला, जजमेंट थोडंसं फिल्डरचं मिस होतं. फायनली लास्ट मोमेंटला ॲडजस्ट चांगलं झालं आहे आणि बॉल थोडासा वाऱ्यासोबत जसा अजून दूर जात होता, एक छोटीशी जम्प करत तिकडे कॅच कॅरी झाली आहे आणि पहिला फलंदाज बाद होतोय मैदानाच्या बाहेर. हा एखाद्या फुटबॉल किंवा हॉकी मॅचचा स्कोर नाही आहे. पहिल्या बॉलवरती सिंगल आणि दुसऱ्या बॉलवरती क्रिकेटच्या पटलावरती आलेली स्कोर कार्डवरती विकेट आहे. जिकडे रनचेस 80 धावेचं आहे, तिथे मात्र सरकार 11 जांभूळवाडीला आता स्टार्ट मिळालेला नाही आहे. या पाहूयात इथनं ॲज अ वन डाऊन आलेल्या बॅटर्स मैदानावरती स्वप्न घेऊन जरूर येतात. नंबर 3 वरती रोहित शर्माचं विजय हजारे ट्रॉफीमध्ये शतक पाहिलं, विराट कोहलीचं पाहिलं, 14 वर्षाचा शतकाचा राजा वैभव सूर्यवंशी त्याचं पाहिलं. इथे रोहितच्या बॅटमधनं पहिल्या बॉलवरती घुटना टेक और ये सिक्सर देख. व्हाट अ शॉट इज दॅट. इट्स बिग 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 सिक्स.
आणि ब्राईट ब्रदर्स क्रिकेट संघ आंबेगाव फक्त इतकंच म्हणत असेल, ये तो सिर्फ झाकी है, सेमीफायनल फायनल की किताब खुलना अभी बाकी है. डीप थर्डमॅनला बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर मिळत आहे धावा 4. आल्या आल्या मैदानावरती रोहितचं आक्रमण सुरू झालंय आणि धावफलकावरती धावा आपल्याला पाहायला मिळतात. 1 बाद 11. 80ची सरासरी म्हणजे रिक्वायर रन रेट प्रति षटकामागे 16. आणि या बॉलवरती जर एखादा मोठा फटका मैदानावरती आला तर समीकरण बदलताना आपल्याला 100% पाहायला मिळेल. म्हणजे जे रिक्वायर रन रेट आहे ना, पहिल्या ओव्हरमध्ये ते मेंटेन ठेवलं जाऊ शकतं. 1 विकेट पाहिजे. राऊंड विकेट शफल झाले. टप्पा पडल्यानंतर अँगलसोबत बाहेर निघाला बॉल आणि बीट केलं तिकडे फलंदाजाला. डॉट बॉलची होती आहे समाप्ती. आजच्या दिवसातील मॅच नंबर 3 नुकताच टॉस झाला आहे, जे बजरंग महज बी आणि त्यांच्या विरुद्ध मसा वॉरियर्स, त्यानंतर साई किरण नवापाडा, सिद्धार्थ स्पोर्ट्स देवपेच्या विरुद्ध. अशा मॅचेस आज तुम्हाला पाहायला मिळतील. बॉल तयार. राऊंड विकेट. इथे यॉर्कर, त्याच्यावरती हेलिकॉप्टर. गोलंदाज असू दे किती हुशार, थांबायचं नाही आहे, कारण टार्गेट समोर मोठ्या डोंगरा एवढं आणि संघर्ष करून लढायचं आहे हे सांगतोय फलंदाज रोहित. षटक संपलं पहिलं. धावा झालेत 1 बाद 15. बॉलवरती सुरुवात शांत, तदनंतर धक्का लागला. 20 मिनिटात 4 षटकं पूर्ण करायची आहे, त्याची काळजी घ्या. टीम जय गावदेव खानिवरे. गौरवचं फ्युचर आहे ना खूप ब्राईट आहे, ज्या अनुषंगानं सध्या गौरव बॅटिंग करतोय. टेनिस बॉल क्रिकेट मुरबाड जर आपण पाहिलं ना, मी म्हणेल एखादा असा पुरस्कर्ता मुरबाडमधनं तयार व्हायला हवा. एखादा नाही, चला 2-3 जण जरी एकत्रित येऊन जर मुरबाडचा एक व्यावसायिक संघ, त्यामध्ये मुंबईचे म्हणा किंवा कल्याण डोंबिवली, भिवंडी, रायगडातून काही प्लेअर ॲड झाले तर मुरबाडच्या प्लसला प्लॅटफॉर्म मिळेल. मुरबाडमधील ना सगळ्यात जास्त हायडन टॅलेंट क्रिकेटर आहेत, ज्यांना फार कमी संधी मिळाली. त्याचं ज्वलंत उदाहरण तुम्हाला सांगेल. गणेश गायकर, सागर कापडी, जितू चव्हाण आणि आता अलीकडच्या काळात यंगस्टर्स म्हणून गौरव त्यापैकी एक आहे. आणि एखादा जर मुरबाडचा स्वतंत्र संघ तयार झाला ना, तर येत्या काळामध्ये या सगळ्या प्लेयर्सला प्लॅटफॉर्म मिळेल. कारण सागर कापडी असेल, त्यानंतर गणेश गायकर असतील, हे सगळे स्टार्स आहेत. बट हे तुम्हाला कधी खेळताना दिसतात तर फक्त आणि फक्त एखादं ठाणे जिल्हा प्रीमियर लीग म्हणा किंवा चुकून एखाद्या जुन्नरच्या ओपन स्पर्धेमध्ये संधी मिळाली तिकडे म्हणा. बट टॅलेंट इतकं आहे ना मुरबाडच्या क्रिकेटमध्ये. मुरबाडमध्ये पैसा देखील खूप आहे, बट 1-2 जरी पुरस्कर्ते एकत्रित येऊन मुरबाडचा तालुका हाप म्हणा किंवा येत्या काळामध्ये व्यावसायिक संघ तयार झाला ना, तर मुरबाडचं नाव देखील महाराष्ट्र टेनिस बॉल क्रिकेट पटलावरती आवर्जून घेतलं जाईल. आणि हे सांगण्याचं उद्दिष्ट फक्त इतकंच होतं की मुरबाडमध्ये हायडन टॅलेंट खूप आहे, बट त्या टॅलेंटला एक फेम, एक व्यासपीठ मिळणं हे त्या काळामध्ये काळाची गरज आहे. आवर्जून विचार करा जे क्रिकेटप्रेमी पुरस्कर्ते असतील ते. आणि जर तुम्ही या मुरबाडच्या प्लेयर्सवरती विश्वास ठेवला ना, मी तुम्हाला 100% सांगतो 100% रिझल्ट ह्या सगळ्या टीम्स, हे सगळे प्लेयर्स तुम्हाला डेफिनेटली देतील. एक छोटासा डीजेवाला ब्रेक घेऊ. विकेट गेली आहे, जाऊया नंतर मैदानाच्या आत. वरती गोलंदाज तुम्हाला पाहायला मिळतोय धीरज. आणि व्हेरी फर्स्ट बॉल त्यांना बॅटरला क्लीन बोल्ड केलाय. मग ते हे विसरून चालणार नाही आहे. मैदानावरती अजूनही रोहित बॅटिंग करतोय, जो आक्रमक आहे. नंबर 3 वरती आलाय. इन ॲट नंबर 4 चौथ्या क्रमांकावरती फलंदाजीसाठी येताना बॉलर गौरव आहेत. थोडंसं करेक्शन तिकडे झालंय. आणि ओव्हर नंबर 2 मध्ये पहिल्या बॉलवरती गौरवनं काढली आहे विकेट. न्यू बॅटर मैदानावरती येत आहेत दिनेश. रोहित आणि दिनेश ही जोडी आता मैदानावरती खेळती आहे. बॉल तयार. बॉलिंग ट्रॅकवर गौरव. यंगस्टर्स आणि डावखोऱ्या हातानं तो गोलंदाजी करतोय. त्याचा लेग कटर रायटी बॅटर्ससाठी खतरनाक आहे. आणि गुडलाईन स्पॉटवरती एकदा का बॅटन पॅडच्या समोर टप्पा पडला की मग मोठे फटके येणं थोडंसं चॅलेंज जातं. त्यासाठी बॅट्समॅनला फुटवर्क, स्किल, टेक्निक क्रिकेटचं वापरावं लागेल. आणि गौरव सध्या खूप चांगली फलंदाजी करून आलाय आणि तो गोलंदाजीमध्ये देखील चमक दाखवत असताना बॉलिंग ट्रॅकवरती गौरव तयार. लेफ्ट आर्म राऊंड विकेट, ओव्हर दी विकेट. अगदी गोलंदाजी करताना सातत्यानं आपण लेफ्टी बॉलर्सला फार येणं पाहिलं आहे.
तर ज्यावेळी तुम्ही लेग कटर टाकताना लेफ्ट आर्म बॉलर ओव्हर द विकेट येऊन ज्यावेळी तुम्ही बॅट अँड पॅडमध्ये अँगल करून बाहेर काढता तिकडे अजून इम्पॅक्ट पडतो. विकेट्स मिळत आहेत, बॉल डॉट जात आहेत. गौरव तयार. इथे लोवा फुल टॉस, मिडॉनच्या मागे लॉंग ऑन उभा आहे आणि एक सिंगल त्या ठिकाणी ॲड केली जाईल. एक सिंगल ॲड झाली आहे आणि धावफलक 1ने पुढे जात असताना 16. प्रति षटकामागे रिक्वायर रन रेट 16च आहे. पहिल्या षटकात 15 बरोबर आले होते. आता ते रिक्वायर रन रेट जवळजवळ 18ला टच झाला आहे, कारण मागच्या 3 बॉलमध्ये 1 निर्धाव, 1 विकेट आणि 1 सिंगल. फक्त एकच धाव खर्च झालेली आहे. गौरव तयार. बॉलिंग ट्रॅकवर, लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. अर्ध्या विकेटवरती टाकलाय हा बॉल, काढलाय स्क्वेअर लेगला. आउटफील्ड तिकडे फास्ट आहे, बॉल ट्रॅव्हल होतोय बाउंड्री लाईनच्या बाहेर 4 धावेसाठी. स्कोर धावफलकावरती पुढे जातोय. टीमची टोटल 4ने पुढे फ्लाय होत असताना 2-0-20. गौरव तयार. बॉलिंग ट्रॅकवर, समोर रोहित. हा यॉर्कर टाकलाय. फार कमी वयामध्ये ना एक अनुभवानं भरलेले क्रिकेट गौरव बाळाराम काळेकर हे नाव लक्षात ठेवा. येत्या काळामध्ये मुरबाडचं क्रिकेट आहे ना गौरव बाळाराम काळेकर या नावानं देखील ओळखलं जाईल आणि गर्दी होईल या नावाभोवती. प्रचंड पोटेन्शियल आणि सामर्थ्य आहे त्याच्यामध्ये. एखाद्या कोशाच्या खाणीतून कोहिनूर हिरा यावा ना तसं गौरवचं क्रिकेट आहे. इथे फटका चांगला, बॉल चालला सरळ डीप स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. बॅट अँड पॅडमधनं फ्लिक नो लुक स्टाईल पाठवला बॉल स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर आणि रोहितच्या बॅटमधनं अजून एक षटकार. क्या बात आहे. एका बाजूला बॅटिंग धमाकेदार होती आहे. टार्गेट 80च आहे. येस दादा. आदरणीय जयवंत सुरोशी यांनी त्वरित संपर्क साधा. महाज टीमचे कॅप्टन आपण या आणि या स्पर्धेचे ऑर्गनायझर शिल्पकार या ठिकाणी संपर्क साधायचा आहे. टीमची टोटल धावफलकावर आपल्याला पाहायला मिळते आहे 2 षटकं संपल्यानंतर 26 धावा. मागच्या षटकामध्ये 11 आलेत. पहिल्या षटकात 15 आणि 2 ओव्हरमध्ये झालेत 26 धावा. 26 ऑन दी बोट. ओव्हर नंबर सुरू झाली आहे 3 आणि बॉलिंग ट्रॅकवरती गोलंदाज जनार्दन. जना या नावानं मुरबाडचं क्रिकेट, म्हशाचं क्रिकेट त्यांना ओळखतं. येथे 4 दिवस तुम्हाला सातत्यानं याच विभागातील टीम्स दिसत आहेत. मुरबाड परिसरातील क्रिकेट देखील तुम्हाला इकडे पाहायला मिळेल. स्वतः पेशानं त्या ॲडव्होकेट आहेत. लेदर बॉल क्रिकेट खूप चांगलं खेळतात आणि प्रेक्षकांच्या माहितीसाठी ॲडव्होकेटच्या लेदर बॉल टुर्नामेंट एवढ्या होतात ना तुम्ही एकदा भिवंडी ठाणे परिसरामध्ये येऊन पहा. प्रचंड मोठं स्कोप आहे ॲडव्होकेटच्या क्रिकेटला. इथे बॉल चालला फाईन लेगला 1+4. मागच्या ओव्हरमध्ये ज्या 5 धावेनं संघ मागे पडला होता ना आता त्या धावा आलेत 1+4 आणि 5 स्कोर पुढे जातोय 31. 31ला 2 बाद. एक्स्ट्रा रनना डाव सुरू झाला. 80चं रन चेस आहे म्हणजे अजूनही 49 धावा बाकी आहेत. बॉल शिल्लक आहेत मैदानावरती 18 चेंडू आणि 49 धावा. बॉल तयार. बॉलिंग ट्रॅकवर 18 बॉल 49 धावेची या मॅचमध्ये गरज आहे. व्यासपीठावरती थोड्याच वेळात काही मान्यवरांचं आगमन होताना आपल्याला पाहायला मिळेल. या काका आपलं सहर्ष हार्दिक स्वागत आहे आंबेगावकर चषकात. महाराष्ट्र पोलीस आदरणीय विनोद शिरोसे यांचं आगमन झालं आहे तर आपलं सहर्ष हार्दिक स्वागत आहे. खरं तर महाराष्ट्र पोलीस हे नाव पुढे लागायला किती वेळ बर्फाच्या टाकीत बसायला लागतं ना. तुम्ही एकदा फक्त त्या पोलिसांनाच विचारा की खाकी वर्दी मिळण्यासाठी आधी अंगाचा जो कलर आहे ना तो देखील खाकी करून घ्यावा लागतो. या मातीमध्ये मिसळावं लागतं. जर पोलीस भरती एखादा रिजेक्ट झालेला असेल किंवा एखादा यशस्वी झालेला असेल त्याला फक्त एकदा विचारून बघा की पोलीस भरतीसाठी काय करावं लागतं. टीमची टोटल 31. हा अर्ध्या विकेटवरती पडला आहे. संधी होती बॅट्समनला. अंपायरचा इशारा नो बॉल 1+1 आणि गोलंदाज या ठिकाणी चेकमध्ये सापडलेत आणि त्यामुळे इथे गोलंदाजी ते करू शकत नाही आहेत आणि नो बॉल या ठिकाणी त्यांना घोषित करण्यात आला.
त्यामुळे फ्रेश बॉलर आता तुम्हाला वापरावा लागेल आणि नेक्स्ट बॉल फ्री हिट असेल. चंद्रकांतजी कुर्डे यांचं शुभागमन झालं. समाजसेवक आणि नंदू कथोरे यांचं आगमन झालं. आंबेगाव त्यांचं देखील हार्दिक हार्दिक स्वागत. आंबेगाववरून अनेक दिग्गज आपल्यासोबत येताना आपल्याला पाहायला मिळतात. सचिन धुमाळ यांचं आगमन झालं. त्यांचं देखील करूया आपण सहर्ष हार्दिक स्वागत. धावफलकावरती 33. कारण रन रेट आता बरोबर आहे 80चं रनचेस असताना टाईम जास्त जातो आहे. फिल्डिंग टीम त्याची काळजी घ्या. टाईम सेट आहे आणि तुम्हाला 20 मिनिटातच 4 षटकं टाकायची आहे. तुम्ही 2 मिनटं लेट आहात ते कव्हर झाले पाहिजे. अन्यथा डेट ओव्हरमध्ये फक्त लास्ट ओव्हरला 4 खेळाडू असतील 38 सर्कलच्या बाहेर. त्याची काळजी घ्या. गौरवचा एक स्पेल येणं अजून बाकी आहे. त्या स्पेलवरती या मॅचमध्ये ना खूप काही निर्भर असणार आहे. टीमची टोटल धावफलकावर आपल्याला पाहायला मिळते आहे 33. आता एकनाथ आलेत आणि पहिला बॉल त्यांनी चांगला टाकला. फ्री हिट होता. फारसा फायदा त्या ठिकाणी फलंदाज उचलू शकले नाही आहेत आणि चेंडू जातं डॉट. धावफलक सध्या थांबलेलं आपल्याला पाहायला मिळतं 33. अजूनही 47 धावेचा प्रवास या ठिकाणी बाकी आहे. बॉल तयार. बॉलिंग ट्रॅकवर. आता शफल झाले होते. पुन्हा टाकला यॉर्कर. काय बॉलिंग करतोय लाजवाब. दोन्ही बॉल अगदी योग्य टप्प्यावरती. गती त्याच्याकडे कमी आहे बट गोलंदाजीतला त्याचा टप्पा एनी फॉर्मॅट हा आयडल बॉल आहे. म्हणून वीरेंद्र सेहवाग नेहमी म्हणतो क्रिकेटमध्ये 2 गोष्टींचा सन्मान व्हायला पाहिजे. एक म्हणजे भारतरत्न सचिन रमेश तेंडुलकर आणि दुसरं म्हणजे परफेक्ट यॉर्कर. ते यॉर्कर्स टाकले जातात. आता बॅटच्या समोर होता. गुडलँड स्पॉटवरती पडला. जरूर पिक करता आला नाही तिकडे बॅट्समनला व्यवस्थित. एक सिंगल मात्र नक्की मिळेल. आडव्या बॅटनं प्रहार करायचा होता. एक सिंगल ॲड झाली आहे. धावफलक 1ने पुढे जात आहेत 34 या आकड्यावर. आता मॅचमध्ये पारडं पुन्हा थोडं भारी होत चाललं आहे. जय गावदेव खानिवरे या संघाचं सरकारी 11 जांभूळवाडी गोलंदाजीमध्ये आलेलं अपयश. 80चं लक्ष. लोवा फुल टॉस. बॉल बॅक ड्राईव्ह. चेस फोल्डरसाठी नाही थांबत आहे बॉल. चालला निघून सरळ आपल्या मुख्य व्यासपीठासमोर आणि मी त्या धावा 4. हा येतो एक दर्जेदार फटका. चौकार. धावफलक पुढे जात आहे. टीमची टोटल स्कोर कार्डवरती आपल्याला पाहायला मिळते 4ने पुढे फ्लाय होत असताना धावफलक 38 धावा स्कोर कार्डवर. आता शफल झाले होते. डावा स्टिकला बॉल. तिकडे क्षेत्ररक्षण अप्रतिम राहिलं आणि नक्कीच अडवण्यामध्ये यश आलं म्हणजे 3 धावा वाचवलं आणि एका सिंगलनं स्कोर पुढे जातोय. षटक संपन्न झालं. मैदानावरती नंबर 3 धावा झाले त्या ठिकाणी 39. अजूनही बॉल बाकी आहेत मैदानावरती 12 आणि जिंकण्यासाठी 12 बॉल 41 धावेची या ठिकाणी गरज आहे. काही सन्मान आपण या व्यासपीठावरती करत आहोत. या वळूया आपण सन्मानाकडे. काही सन्मान या ठिकाणी आपण पूर्ण करतोय आणि हे सन्मान या ठिकाणी केले जातील. व्यासपीठावरती आपण चंद्रकांतजी कुर्ले साहेबांना सन्मानित करत आहोत जे समाजसेवक आहेत आणि त्यांचा सन्मान केला जाईल. दीपक बिराडे यांच्या शुभ हस्ते हा सन्मान आपण त्या ठिकाणी करतोय. चंद्रकांत कुर्ले साहेबांचा जे समाजसेवक आहेत त्यांचा हा शुभ सन्मान या ठिकाणी केला जाईल. आमचे समालोचक मित्र दीपक बिराडे यांच्या शुभ हस्ते हा सन्मान त्या ठिकाणी आपण करतोय. यानंतर आपण सन्मानित करत आहोत आदरणीय नंदू कथोरे साहेबांना आणि या नंदू कथोरे साहेब आपला देखील शुभ सन्मान या ठिकाणी केला जाईल. दिनेश दादा घरत यांच्या शुभ हस्ते आपण करूयात नंदूजी कथोरे साहेबांना सन्मानित. तर या नंदूजी कथोरे आमच्या व्हेरी VIP डाईजवरती आपला शुभ सन्मान या ठिकाणी आम्ही करत आहोत. 11 बॉल 41. पहिला चेंडू डॉट टाकला. बॉलिंग ट्रॅकवरती गोलंदाज तुम्हाला पाहायला मिळतोय रमेश. इथे लाईन चांगली आहे. हा देखील चांगल्या टप्प्यावरती पडला. रनआउटची संधी आहे. डायरेक्ट हिट तिकडे मिस झाला आणि एक सिंगल या ठिकाणी पूर्ण होती. रोहित मैदानावरती एकटा झुंज देतोय. 40 धावा धावफलकावरती झालेत आणि त्याच्यातून रोहितच्या बॅटमधनं वैयक्तिक आपण पाहिले तर 25 धावा 10 बॉलमध्ये आल्यात. बाईटच्या स्वरूपात ही सिंगल धावफलकावरती ॲड झाली आहे. येणारे 10 बॉल
40ची गरज. इथे शफल झाले होते, मोठा फटका सजवायचा होता. बॉल चालला एस टी रक्षकाच्या अगदी तिकडे समोर बॅकवर्ड पॉईंटला. तिकडे धावपळ सुरू होती दोन्ही खेळाडूंची, पण रन घेत नाही. आता रोहितला माहिती आहे मारायचे तर आता फक्त 4 आणि 6 जे मैदानाच्या बाहेर जातील. 9 बॉलचा खेळ शिल्लक आहे आणि जिंकण्यासाठी 9 चेंडू आणि 40 धावेची गरज आहे. 9 बॉल 40 धावा. यॉर्कर, मिनी हेलिकॉप्टर, मिड ऑफला बॉल, थ्रो थोडासा चुकीचा, रनआउटची संधी. आता झाल्या डायरेक्ट हिट, फलंदाज होतील बाद, रन आउट. अजून आपण वेळ आपल्याकडे, चला आपण सन्मान करूयात व्यासपीठावरती. दिनेश दादा घरात त्यांच्या शुभ असते. जगदीशजी 7वी सभान आपण सन्मानित करतोय. या जगदीश सर, आपला शुभ सन्मान त्या ठिकाणी केला जाईल. त्या सोबतीने अमोलजी कथोरे म्हसा यांच्या ठिकाणी शुभागमन झालं. अमोलजी कथोरे म्हटलं की आता जे आमदार चषक पार पडला, आय थिंक त्याचे शिल्पकार नाही ते वेगळे आहेत. ओके चला, मशावरून अमोलदादा कथोरे आपल्यासोबत जोडले गेलेत, जे शिक्षक आहेत. येणारं भविष्य आपल्या देशासाठी, राज्यासाठी, गावासाठी, तालुक्यासाठी जे घडवतात, अमोलजी कथोरे दादांना सन्मानित केलं जाईल आणि त्यांचा शुभ सन्मान या ठिकाणी आम्ही करतोय. न्यू बॅटर्स मैदानावरती आलेत. भरत, स्ट्रायकर एंडला रोहित. चला फास्ट खेळा थोडं, वेळ ऑलरेडी तुम्ही 3 मिनिटं लेट आहात. आता यानंतर फक्त 4 खेळाडू असतील 38 सर्कलच्या बाहेर. गोलंदाज थांबा, थोडंसं बॅट्समन रेडी नाही आहे, थोडं तिकडे पण बघा. अंपास पण तुम्हाला सांगतो वेट. बॉल तयार, राऊंड विकेट. फटका ऑन साइडला धमाकेदार आहे आणि स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या दिशेनं. तिकडे झेल सुटलाय, बॉल मैदानाच्या बाहेर गेलाय का त्याची चर्चा सुरू आहे आणि थोड्याच वेळात इशारा आपल्यापर्यंत पोहोचेल. प्रेक्षक येऊ द्या मेसेज. बाउंड्री चेकसाठी थर्ड अंपायर. चला, क्षेत्ररक्षकांनी देखील दिला 7. चला, चेक करायची गरज नाहीये. फिल्डर्सचा देखील इशारा तिकडे आला. हा षटकार आहे आणि 6 धावा ऍड केल्या जातील रोहितच्या बॅटमधून. धावफलक 6 ने पुढे जात आहे. टीमची टोटल स्कोर कार्ड वरती 46. पुन्हा एकदा यॉर्कर, क्या बात आहे. अतिशय चांगली गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते जय गावदेव खानिवरेच्या गोलंदाजांकडनं. धावफलक 1 ने पुढे जाईल 47 आणि जिंकण्यासाठी अजून येणारे 6 बॉल 33ची गरज आहे. चला, फक्त 4 खेळाडू असतील 38 सर्कलच्या बाहेर, बट लगेचच तुम्हाला ओव्हर सुरू करायची याची काळजी घ्या. खानिवरे, ऑलरेडी तुम्ही लेट आहात खूप. अजित सर 3 मिनिटं लेट आहे टीम. नेक्स्ट मॅचचा टॉस झालाय, जे बजरंग महाज ब वर्सेस मसा वॉरियर्स. महाज ब न आय थिंक टॉस जिंकलाय आणि निर्णय गोलंदाजी करण्याचा त्यांनी घेतलाय. काल आपण सुनील शेके आणि त्या सोबतीनं प्रसन्न चव्हाणला ऐकलं. आज दीपक बिराडे आपल्या सोबत आहेत, त्यांचं देखील करूया सहर्ष हार्दिक स्वागत. या विभागातील एक युवा लोकप्रिय समालोचक आणि खूप चांगला वाटलं काल सारिका ग्राउंडला ज्यावेळी दीपकला पहिल्यांदा ऐकलं. इकडे भावानं प्राइस सिरेमनी संपून टाकली होती. व्हाईट बॉल. आता समीकरण मैदानावरती उरले 6 चेंडू आणि 32 धावा. 6 बॉल 32ची गरज. मसानं टॉस जिंकलाय आणि फिल्डिंग घेतली. थोडंसं करेक्शन, सॉरी टीम मसा. इथे शफल झाले, फटका चांगला आहे. बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर आणि मिळतील धावा 4. इथे येतोय चौकार. जयदादा धस यांच्याकडनं जर गोलंदाजांना हॅट्रिक घेतली तर 2000 रुपयाचं पारितोषिक दिलं जाईल. नेक्स्ट मॅच मसा इन ॲक्शन तुम्हाला पाहायला मिळेल. आणि मसा म्हटलं एकदा थंडी जवळ आली ना, सगळ्यांना वेळ लागलेला असतो, वेध लागलेले असतात. ते म्हणजे आपल्या आगरी कोळी समाजातील एक ऐतिहासिक यात्रा म्हणून ज्याकडे पाहिलं जातं. मशाची यात्रा एकदा आली ना की मग एक गोष्ट आमच्या घरी आहे ना परमनंट आहे. भाकरीची टोपली आणि भाकरी बनवायचं ते लाकडाचं काहीतरी असतं ना, ते फक्त वर्षांनी चेंज केव्हा होतं, जेव्हा म्हशाच्या यात्रेला येतो. आणि आता वर्षभर मग ते किती तुटू दे फुटू दे तेच वापरलं जातं. दरवर्षी म्हशाच्या यात्रेतूनच त्या वस्तू घरी येतात. हा आजवरचा आपल्या सगळ्याच समाजाचा मोस्ट ऑफ इतिहास आहे.
आणि मसा म्हटलं की खामलिंगेश्वर त्याच्या नावानं खरं तर यात्रा भरते. आणि मसाला सांगायला आवडेल, आम्ही ज्या गावाला बिलॉंग करतो वाकळण, तिथे एक ऐतिहासिक 80 एकरचं तलाव आहे. आणि त्यामध्ये जुना इतिहास असा आहे की त्यामध्ये जे आमच्या गावाचं ग्रामदैवत आहे त्याला खामदेव प्रसन्न या नावानं ओळखलं जातं. आणि ते खामदेव प्रसन्न मशावरून तिथपर्यंत आलं आहे अशी जुन्या लोकांची माहिती आमच्यापर्यंत दिली जाते. आणि ज्यावेळी मशाची यात्रा होते ना, आमच्या गावातील 90% लोक प्रत्येक घरातून नारळ घेऊन मशाचं जे खामलिंगेश्वर आहे तिकडे येत असतात. कारण आमच्या गावाचे वाकळणचे जे ग्रामदैवत आहे गावदेवी खंडोबा कुलस्वामिनी आणि खामदेव प्रसन्न, आणि खूप मोठं श्रद्धास्थान आहे. एक इतिहास देखील तुम्हाला सांगेल, ज्यावेळी 2005चा महापूर प्रलय झाला, गावातील जे समोर शंकराचं मंदिर आहे ना, फर्स्ट फ्लोअरपर्यंत पूर्ण बुडालं होतं. पण आजही ते फोटोज आणि प्रूफ आहेत. जे खामदेव प्रसन्नाचं जे लाकडाचं तळावामध्ये जे आमचं देवस्थान आहे ते जवळजवळ 1.5 ते 2 इंच ना तसंच बाकी होतं. आणि तलाव मंदिराच्या पेक्षा जवळजवळ 20 फूट आतमध्ये आहे. आणि सांगण्याचं तात्पर्य इतकंच आहे, देव मानला तर आपल्या समोर, नाही मानला तर ज्याच्या त्याच्या मनाच्या आणि विचारांच्या बाहेर. टीमची टोटल धावफलकावधी 6ने पुढे जाते. फक्त औपचारिकता बाकी आहे. एका हाती हा सामना इथे जिंकला आहे. जे गावदेव खानिवरे टीमनं फक्त किती धावेनं त्या सामना जिंकतील त्याकडे लक्ष सध्या मैदानावरती लागलं आहे. 59 धावा धावफलकावर. अजून एक चांगला फटका हा देखील चालला, डीपमध्ये चौकार मिळेल, पडल्यानंतर थोडासा एक्स्ट्रा बाउन्स आणि 4 धावा ॲड झालेत. आणि 4 धावेच्या मदतीनं संघ पोहोचला आहे 63 वरती. अजून एका बॉलचा खेळ या मॅचमधला बाकी आहे. 63 धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. 63 धावा स्कोर कार्डवरती लागलेत. एका बॉलचा खेळ अजूनही या ठिकाणी बाकी आहे. अंतिम बॉल या ठिकाणी दुसऱ्या डावातील. आणि जवळजवळ विजयाच्या दिशेनं आता हे पाऊल पहिलं टाकलं आहे टीम खानिवरे. अभिनंदन. 16 धावेच्या फरकानं खानिवरेनं जिंकला सामना. आणि या मॅचचा मॅन ऑफ द मॅच गौरव काळेकर. अभिनंदन. शेकहँड करा दोन्ही टीम्स. चला फिल्डिंग टीम मसा, तुम्हाला लगेच मैदानावरती उतरायचं आहे. ऑल द बेस्ट. जय